नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा चालू आहे की भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार का, पेट्रोल पुन्हा खूप महागणार का आणि गॅसचा तुटवडा होणार का. या पाठीमागचं कारण म्हणजे वॉर सिच्युएशन जे की इराण सोबत ट्रम्प तात्या आणि इस्रायलने चालू केलेलं आहे. याचा फटका जवळजवळ जगामध्ये सगळ्या देशांना बसलेला आहे. पण भारताला किती फटका बसतोय, खरंच आपल्याकडे तुटवडा आहे का, लॉकडाऊन होणार का, याची आपण सत्यात आज करून घेऊया. तर चला सुरू करूया. मित्रांनो, आपण सुरुवात करूया लॉकडाऊनच्या विषयापासून. तर लॉकडाऊनचा विषय असा आहे की व्हॉट्सअपवर असंख्य मेसेज आहेत, त्याचबरोबर सोशल मीडियावर असंख्य अशा पोस्ट येत आहेत की ज्याने की लॉकडाऊन लागण्याची शक्यता अशा अफवा पसरत आहेत. तर या पाठीमागचं कारण ही असू शकतं की संसदेमध्ये सध्या मोदी साहेब बोललेत की जसं लॉकडाऊनमध्ये आपण एकत्रितपणे काम केलं, एकत्रितपणे आपण राहिलो, त्याच प्रकारे इथून पुढे आपल्याला एकत्रितपणे राहण्याची गरज आहे, त्यातून प्रोत्साहन घेण्याची गरज आहे. तर याचा अनुषंगाने बऱ्याच जणांनी अर्थ लावला असेल की आता लॉकडाऊन परत लागू शकते. पण लॉकडाऊन प्रमाणे कोणतीही अशी हेल्थ इमर्जन्सी सध्या आपल्या भारतावर नाहीये. तर लॉकडाऊनचे चान्सेस तरी कमी आहेत. आणि त्याचबरोबर इंडियन गव्हर्नमेंट त्यांनी क्लिअर केलंय की लॉकडाऊन इन इंडिया रुमर्स कम्प्लिटली फॉल्स, से युनियन मिनिस्टर. आता युनियन मिनिस्टर कोण आहेत आपले? हरदीप सिंग पुरी आणि निर्मला सीतारामन या दोघांनी हा क्लेम पूर्णपणे सांगितलं की चुकीचं आहे. लॉकडाऊनचा कोणत्याही प्रकारे प्लॅनिंग आपण केलेलं नाहीये. तर लॉकडाऊन तरी आपल्या भारतात लागणार नाही. फक्त एवढं होऊ शकतं की आपल्याला पेट्रोल जे आहे ते लिमिटेड भेटू शकतं, जसं की गॅस आणि पेट्रोलचा तुटवडा सगळीकडे चालू आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आता बोलूया पेट्रोलवर. तुम्ही मागच्या ह्या पिक्चरमध्ये बघा की सगळ्यांनी किती गर्दी केली पेट्रोल पंपावर, फक्त पेट्रोल भरण्याच्या अफवावर विश्वास ठेवून. जसं की पेट्रोल आता भेटणार नाहीये किंवा खूप महाग होणार आहे आणि शॉर्टेज खूप चालू आहे सगळीकडे, या गोष्टींवर विश्वास ठेवून आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं की पेट्रोल पंपावर असंख्य गर्दी झाली. तर या पाठीमागचं कारण काय? तर पेट्रोल आपण मॅक्झिमम करतो इम्पोर्ट, 85% इम्पोर्ट भारत हा बाहेरून करतो. तर मॅक्झिमम हा इम्पोर्ट आपला येतो इराणच्या हॉर्मोझ समुद्रधुनीमधून. आणि तिकडून येत असताना आपल्याला माहित आहे की तिकडे सध्या वॉर चालू आहे. हॉर्मोन्सवर पूर्णपणे इराणने ब्लॉक केलाय सगळ्या देशांसाठी. या कारणामुळे आपल्याकडे शॉर्टेज तर नाहीये, पण ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये प्रोडक्शन कमी झालंय, सप्लाय चेनवर फरक पडलाय. यामुळे थोडा प्राइस मध्ये इन्क्रीज होईल, पण आपल्याकडे एवढ्या प्रमाणात शॉर्टेज नाहीये की भेटणार नाही. तर याचबरोबर गव्हर्नमेंटनेही आपल्याला सांगितलंय, बऱ्याचशा स्टेट गव्हर्नमेंटनी क्लिअर केलंय, नॅशनल गव्हर्नमेंटने बी क्लिअर केलंय, सेंट्रल गव्हर्नमेंटने बी क्लिअर केलंय की नो कॉज फॉर कन्सर्न ऍज पेट्रोल डिझेल शॉर्टेज रुमर्स स्पार्क्स पॅनिक. तर कोणत्याही प्रकारे घाबरायची गरज सध्या आपल्याला नाहीये, कारण की मुबलक प्रमाणात आपल्याकडे सध्या पेट्रोल आहे. आणि आता बोलूया आपण गॅस बद्दल. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गॅसचा एजन्सीच्या बाहेर खूप मोठी लाईन तुम्हाला बघायला भेटत असेल. प्रत्येक ठिकाणी लोक गर्दी करतायत की गॅस आपण पूर्णपणे फिल केला पाहिजे, नंतर महाग होईल, भेटेल नाही भेटेल, आपल्या घरातला चुला म्हणजे गॅस जो आहे तो चालू राहिला पाहिजे. आणि यासाठी असंख्य ठिकाणी आपण बघतो की असंख्य लोक गर्दी करतायत. तर या पाठीमागचं कारण सेमच आहे. आणि माझ्या मते गव्हर्नमेंटनी सगळं क्लिअर केलंय की एवढा मोठा शॉर्टेज तर नाहीये, पण त्याचबरोबर शॉर्टेज होऊ नये यासाठी गव्हर्नमेंटनी हॉटेल्स जे आहेत, रेस्टॉरंट जे आहेत, त्यांना एलपीजी हा बऱ्याच प्रमाणात कमी केलाय तिनं. त्याच्यामुळे आणि त्यांचा फोकस जे आहे तो आपल्या रेग्युलर डेली लाईफमध्ये युज होणाऱ्या गॅसवरच आहे, ज्याने की शॉर्टेज होऊ नये. तर हा बऱ्यापैकी एक शॉर्टेज सध्या बघायला भेटतोय, ड्रामा सध्या बघायला भेटतो सगळीकडे. तर याचमुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला गॅस सिलेंडर जे आहेत ते ब्लॅकमध्ये विकल्याचे किस्से समोर येत आहेत. तर हे पण होऊ नये यासाठी गव्हर्नमेंट पूर्णपणे त्यांची मोहीम राबवते. पण मी यावेळी एक सांगू शकतो की पूर्णपणे शॉर्टेज तर आपल्याकडे नाहीये, पण थोडा सप्लाय कमी झाल्यामुळे ना प्राइस याच्या वाढू शकतात. कोणत्याही प्रमाणात पूर्णपणे बंद होणार नाही याचा सध्या सरकार लक्ष देते. त्याचबरोबर सध्या आलेल्या रिसेंट न्यूज नुसार इराणने भारताच्या पेट्रोल आणि गॅसच्या शिप्स जे आहेत त्यासाठी कोणतेही प्रतिबंध आपल्यासाठी इराणने लावलेले नाहीयेत. आपल्या जहाजी आहेत त्या या स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ मधून समुद्रधुनीतून पूर्णपणे फ्री वे आपल्याकडे येऊ शकतात. तर यामुळे बऱ्याच प्रमाणातले गॅस रिलेटेड टेन्शन जे आहे ते कमी होणार आहे आणि लवकरच यावर सरकार आपल्या सोबत क्लॅरिफाय सुद्धा करेल.
या सर्व गोष्टी आपण डिस्कस करतो या वॉरमुळे. तर वॉरमुळे फक्त त्याच देशावर परिणाम होतो असं नाही, पूर्ण जगावर परिणाम होतो. तर सगळ्यात पहिला परिणाम होतो की ऑइल एक्सपोर्ट कंट्रीज जे आहेत त्यांना इश्यू होतो. त्याच्यानंतर ट्रेड रूट जे असतात ज्याने जास्त करून इम्पोर्ट एक्सपोर्ट वाहतूक त्या रूटने होते, त्या रूटला सगळ्यात जास्त परिणाम होतो आणि डॉलरचा रेट सुद्धा वाढतो. याचा ओव्हरऑल परिणाम काय होतो, सामान्य जनतेच्या डेली लाईफवर परिणाम होतो. गॅसचे प्राइस वाढतात, पेट्रोलचे प्राइस वाढतात आणि डेली लाईफ ज्या असतात, डेली लाईफ एक्सपेन्स असतात ते सुद्धा वाढतात. त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा मॅक्झिमम इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना, काही ट्रॅव्हल करताना, डेली लाईफमध्ये आपण पेट्रोल डिझेल सगळ्याच गोष्टीमध्ये ट्रान्सपोर्ट करतो. या सर्व गोष्टींमुळे सुद्धा डेली लाईफचे एक्सपेन्स वाढतात. ओव्हरऑल काय तर वॉरमुळे पूर्ण क्रायसिस येतो असं नाही, इट्स डिपेंड असतं सिच्युएशनवरती. सध्याची सिच्युएशन काय आहे तर माझ्या मते लॉकडाऊनचा आपण आताच बघितलं की कोणत्याही प्रकारचा कन्फर्मेशन नाहीये, म्हणजे लॉकडाऊन काही होणार नाही. दुसरी गोष्ट गॅसचं शॉर्टेज. तर गॅसचा शॉर्टेज जो अफवा आपण बघतोय इतकाही शॉर्टेज नाहीये. ठीक आहे, थोडंसं रिस्ट्रिक्शन त्याच्यात आलेत पण शॉर्टेज इतका प्रमाणात नाहीये. दुसरी गोष्ट आहे पेट्रोल. तर पेट्रोलमध्ये आपण म्हणू शकतो की प्राइस वाढू शकतात पण पूर्णपणे शॉर्टेज बंद होईल असं कोणत्याही प्रकारे इथे वाटत नाहीये. मित्रांनो, सरळ गोष्ट, पॅनिक होण्याची गरज नाहीये, फक्त अवेअर राहण्याची गरज आहे. सगळीकडे आपल्या साठी गव्हर्नमेंट पूर्णपणे कार्य करतेच आहे, त्यांना सहकार्य करण्याची सुद्धा गरज आहे. तर मित्रांनो, सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट ही खरी नसते, प्रत्येक गोष्टीवर विश्वासही ठेवायचा नाही. प्रत्येक गोष्ट ही व्हेरीफाय करत जा आणि त्याच्यानंतरच तुम्ही विश्वास ठेवत जा आणि अफवा पसरू नका, हेच मी बोलेल. धन्यवाद.